शिरपूर तालुक्यात थाळनेर पोलिसांनी धडक कारवाई करत बसमधून प्रवास करत गांजा तस्करी करणाऱ्या युवकास अटक केली आहे। शिवजयंतीनिमित्त दिनांक 19 रोजी पेट्रोलिंग दरम्यान थाळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईहून आलेल्या इसमाकडून तब्बल 10 किलो गांजा जप्त केलाय। ही कारवाई सकाळी सुमारे 11:30 शिरपूर चोपडा रोडवरील सावेर गावाजवळील जय पेट्रोल पंप परिसरात करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे पोलीस पथकासह शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक समाधान भाटेवाल यांना गुप्त माहिती मिळाली। हिरव्या रंगाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये हिसाळेहून शिरपूरकडे जाणाऱ्या एका इसमाकडे लाल काळ्या रंगाच्या सॅकबॅगमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली। माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी सावेर गावाच्या शिवारातील जय पेट्रोल पंपाजवळ बस अडवली। बसची तपासणी करताना मागील सीटवर बसलेला एक संशयित इसम सॅकबॅग घट्ट पकडून बसलेला आढळला। चालक व वाहक यांच्या उपस्थितीत त्याला खाली उतरवून बॅगची तपासणी करण्यात आली। बॅगमध्ये खाकी टेप लावलेला एक पुडा आढळून आला। त्यातून आंबट उग्र वास येत असल्याने अधिक चौकशी केली असता त्या पुड्यात गांजा असल्याची कबुली संशयिताने दिली। संशयिताचे नाव मुस्तफा जिलानी शेख, वय 36, राहणार जनता कॉलनी, गिलबट टेकडी, गावदेवी डोंगरी, मोहम्मदी मशिदीजवळ, अंधेरी, पश्चिम मुंबई असे असल्याचे पोलिसांनी सांगितले। तपासणी दरम्यान आरोपीकडून 10 किलो गांजा हस्तगत करण्यात आला। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 86,220 रुपये इतकी आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, PSI समाधान भाटेवाल, हर्षल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश महाले, रावसाहेब पाटील, उमाकांत वाघ, अनिकेत साळुंखे, रवींद्र मोरे, रामकृष्ण बोरसे, दिलीप मोरे अशांनी मिळून केली आहे।